नमस्कार विद्यार्थी मित्रहो. शिक्षण संस्थेचे महाराजा जवळजवळ शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा. विषय मराठी, गद्य विभाग, पाठ क्रमांक 10, दंतकथा. लेखक वसंत सबनीस. त्यांचे मूळ नाव रघुनाथ दामोदर सबनीस. विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध, नाटककार, लोकनाट्य म्हणून प्रसिद्ध. रंगभूमीवर अनेक नाटके गाजली. विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याने विक्रम केला. हिंदीत त्याचे रूपांतर करण्यात आले. जीवनात या विसंगतीवर मार्मिक परीक्षण यांनी केलेले आहे. ग्रंथसंपदा पाहत असताना या ठिकाणी भारूड, मिरवणूक असे अनेक विनोदी लेखसंग्रह, आत्याबाईला आल्या मिशा यासारखे काही विनोदी कथासंग्रह, सौजन्याची ऐशी तैशी, कार्टी श्रीदेवी, गेला माधव कुणीकडं ही त्यांच्या नाटकापैकी अमाप गाजलेली नाटके. विच्छा माझी पूर्वी करा हे गाजलेलं लोकनाट्य, सोंगाड्या, एक जीव सदाशिव अशी ही बनवा बनवी, बाळाचा बा ब्रह्मचारी या अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या कथा आणि पटकथा त्यांनी लिहिल्या. पुरस्कार आणि पारितोषिक. 2 नाट्यकृतींना महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, तर 1993 साली अखिल भारतीय मराठी नाट्य समितीचा पुरस्कार. प्रस्तावना. माणसाचं आयुष्य हे सुखदुःखाने विणलेले एक महावस्त्र आहे. दुःखाने कधीकधी माणूस हतबल होतो, ताणतणावामध्ये पिचून जातो. उन्हात चालणाऱ्या माणसाला जरा सावली मिळावी ही बरे वाटते, पण दुःखाच्या सागरात सुखाच्या आनंदाचा किनारा मिळाला की माणसाला हास्य वाटते. विनोद या सर्वांवर रामबाण उपाय आहे, कारण दुःखी अवस्थेतसुद्धा एखाद्याला क्षणभर का होईना हसवण्याची कौशल्य ही विनोदाकडे असतेच. मराठी साहित्यात विनोदाची परंपरा खूप मोठी आहे. कोल्हटकर, गडकरी, जोशी, अत्रे, पु ल देशपांडे, द म मिरासदार, दिलीप प्रभावळकर, मुकुंद टंकचाळे, मंगला गोडबोले इत्यादी साहित्य म्हणजे विनोदाचा नजराणाच. या सर्व विनोदी साहित्यकांच्या रत्नापैकी एक नाव म्हणजे वसंत सबनीस. विनोदी ललित लेख यामध्ये विनोदाचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध असल्याने मराठी साहित्याचा प्रारंभच्या काळापासून ते आधुनिक साहित्यापर्यंत विनोद आढळून येतो. श्री चक्रधरस्वामींच्या लीळाचित्र या ग्रंथापासून तुकाराम, संत एकनाथ यांचे पोवाडे, तमाशातील वगनाट्यात विदुकशांची भूमिका करणे पात्र, आधुनिक काळाचा विचार करता परक अत्रे, रामनगरकर, यानंतर मंगला गोडबोले, रामदास फुटाणे, अशोक नायगावकर इत्यादी साहित्यिकांनी विनोदी सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण वाचनामुळे माणूस अंतर्मुख होतो, तसेच आत्मपरीक्षण करतो. विनोद साहित्यामुळे याला अपवाद नाही. अखिल विश्वामध्ये वाणी व हास्य या देणगा मानवाला लाभलेल्या आहेत. हास्य ही माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे आणि त्यावरच विनोदाची इमारत उभारलेली आहे. विनोद हे ललित लेखनामधून हास्याचा झरा वाहत राहतो. विनोदाच्या या महान देणगीमुळे माणसांचे दैनंदिन जीवन सुसह्य होतो. जीवनातील ताणतणाव कमी करण्याचे लेखक आपल्या विनोदी लेखनात विनोदी प्रसंग, उचित अशी पात्र रचना करतात. सूक्ष्म निरीक्षण शक्तीचा वापर करून विनोदी शैलीद्वारे रसिकांचे मने सुकवतात. विनोदी नाट्य निर्मितीचे शाब्दिक कोट्या, हजरजबाबीपणा, विनोदी शब्दसंपत्तीचा यात वापर लेखक वाचकांना खळवून हसवतात. मानवतेवर प्रेम करताना हसाने निरोगी बना हा संदेश विनोदाचे साहित्य देते. वसंत सबनीसांनी प्रारंभाच्या काव्यलेखन केले, नंतर कथाकार, पटकथा, विनोदी नाटककार तसेच विनोदी ललित लेखकाच्या प्रांतात सुप्रसिद्ध झाले व दंतकथेमधून विनोदी अनुभवाचा अनुभव आपण घेणार आहोत. पाठाचा हेतू पाहत असताना दंतकथा हा विनोदी लेख. दंतकथेचा एक अर्थ कल्पित कथा असा, तर दुसरा दाताच्या संबंधित असलेली कथा असा अर्थ आपण अभिप्रेत घेऊया. रसामधला हास्यरस हा या मानवी जीवनात महत्त्वाचा आहे आणि या पाठाचा प्रधान हेतू वाचकांना निखळ आनंद देणे आहे. जगात दाताच्या समस्या व्याकुळ झालेले कितीतरी रुग्ण असतात, पण ही विनोदी शैलीत वसंत सबनीसांनी रेखाटलेली भूमिका यामध्ये परशा नावाच्या या दातदुखीची समस्या कशा प्रकारे आहे ते आपण थोडक्यात पाहू. दंतकथा हा एक विनोदी लेख. दात दुखी या अनुभवाकडे लेखक खेळकर व गमतीदार नजरेने पाहतात. या अनुभवाचे दर्शन म्हणजे हा लेख. मानवी जीवनातील विसंगतीकडे बोट दाखवले आहे.
दातदुखी हा जीवनातील एक वेदनामय असा अनुभवाच्या वेदनाकडे भागाकडे लेखकाचे लक्ष नाही. याचा रोग मानवी जीवनाच्या विसंगतीकडे आहेच. सुरुवातीला लेखक दाताचे महत्त्व सांगताना पवित्र घेतात. दात हा अव्यय पंचमहाभूतासारखा एक 6वा महाभूत आहे. महाभूते म्हणजेच विश्वरचनेची 5 मूलतत्वे होत. दात तसे एक मूलतत्व असून लेखक त्याला महत्त्व देत नाही. मराठी भाषेतील दाताला महत्त्व नाही, कारण दाताशिवाय मंगल भावना व्यक्त करणारी एकही म्हण किंवा शब्दप्रयोग मराठीत नाही. प्रियकर प्रेयसीच्या प्रेमात पडतो तेव्हा डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, गालावरची खळी याचा त्याचा जीवा अडकतो. पण प्रेयसीच्या दाताच्या प्रेमात पडलेला प्रियकर अडत नाही. मात्र दात हा त्रासदायक ठरू शकतो. शक्तिमान अशा परशा पैलवानाला दातदुखीने पूर्ण नामोहरण केलं. मरण आणि दातदुखी कोणाला चुकवता येत नाही हे नवीन भान लेखकाला आले. एके दिवशी लेखकाचा एक दात दुखू लागला. प्रचंड वेदना होऊ लागल्या. एखाद्या लाकडतोड्या दाताच्या मुळावर घाव घालत असावा तसा लेखकाला अनुभव आला. दातदुखीने लेखकांना हैराण केले. त्यांना रात्रभर विवळत राहावे लागले. पण लहान मुलाप्रमाणे मोठमोठ्याने आरडणेओरडे करणे लेखकाच्या पत्नीला पसंत नव्हते. दातदुखीच्या बातमीने लेखकाचे शेजारी एक सगळे तब्येती चौकशीसाठी जमले. दातदुखीबद्दल चर्चा झाली. प्रत्येकाने आपापले उपाय सुचवले. लेखकाने व त्याच्या पत्नीने स्वतःच उपाय करून पाहिले. अखेर लेखकाने दंतवैद्याकडून डुकरा दात काढून घेतला. त्यावेळी लेखकाच्या दातदुखीपासून मुक्तता मिळाली. धन्यवाद.